सुरुवातीची बातमी, आरोपी कराडच्या समर्थनात परळीत त्याच्या समर्थकांनी आंदोलन सुरूच ठेवलेली आहेत। त्याचबरोबर कोर्टाच्या आवारातच मोठा ड्रामाही घडला। नेमकं काय काय घडलं परळीत पाहूया। हे गुन्हा परत घ्यायलाच पाहिजे। काहीच केलं खंडणी आणि खुनाच्या आरोपात पोलीस कोठडीत सुनावण्यात आलेल्या वाल्मिक कराडसाठी त्याच्या गावातही आंदोलनं झाली। कोणी मोबाईल टॉवरवर चढून कराडला देव म्हणत होतं, तर खाली कराडच्या समर्थनार्थ घोषणा देता देता अचानक ठिय्या देणाऱ्या काही महिलांच्या अंगातही आलं। आधी फक्त लाल साडीवाल्या महिलेच्या अंगात आलं होतं। त्यावेळी पिवळ्या रंगाची साडी नेसलेल्या महिला घोषणा देत होत्या, मात्र आपल्या सोबतीला आलेल्या महिलेचं पाहून नंतर त्यांच्याही अंगात आलं। काही वेळानं अंगात संचारलेलं शांत झाल्यानंतर इतर महिला प्रतिक्रिया देऊ लागल्या, मात्र दुसऱ्या महिलेची प्रतिक्रिया देऊन 30 सेकंद होत नाही तोच आधीच्याच महिलेच्या अंगात पुन्हा संचारलं। आमच्या अण्णाला न्याय मिळायलाच पाहिजे। आमचा अण्णा काय गुन्हा केला? अण्णा काही केलाच नाही। खोटे गुन्हे दाखल केले तर आमच्या अण्णाला न्याय मिळायलाच पाहिजे। हे गुन्हा परत घ्यायलाच पाहिजे। काहीच केलं, खोटे गुन्हे दाखल केले हे माघारी घ्यायलाच पाहिजे। लोकच नाही तर वकिलांमध्येही घोषणाबाजी झाली। एका वकील महिलेनं बीडच्या कायदा सुव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त करत गृहमंत्र्यांना कारवाईचं आवाहन केलं, तर दुसऱ्या एका कराड समर्थक वकिलानं कोर्ट काढूनच घोषणा देत कराडची बाजू लावून धरली। आमच्या बीड जिल्ह्यामध्ये दिवसा ढवळ्या माणसांना मारलं जातंय, या बीड जिल्ह्यामध्ये आज दिवसा ढवळ्या संतोष देशमुखला ज्या पद्धतीने मारलं त्या मारेकऱ्यांचा फाशीची शिक्षा झाली पाहिजे। ट्रायल व्यवस्थित चाललं पाहिजे। प्रत्येक गोष्टीला ट्रान्सपरन्सी असली पाहिजे। ज्या पद्धतीने पब्लिक आउटक्राय झाला तरच या केसेस मध्ये लक्ष दिलं जातं। या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला माझी विनंती आहे, बीड जिल्ह्यामध्ये लॉ अँड ऑर्डर राहिलेला नाही। देवेंद्रजी, तुम्ही आमच्या बीड जिल्ह्यात या आणि लॉ अँड ऑर्डर सुधारा। काय काय हातात घेतलाय मी? काहीच नाही। मी उलट म्हणते गृहमंत्र्यांनी बीड जिल्ह्यात यावं। सगळं पब्लिक आउटक्राय मुळे झालंय। सगळं पब्लिक आउटक्राय शिवाय होऊ शकलं नाही। मको का कधी लागला सगळ्यांना? रस्त्यावरची लढाई लढण्यावर लागला। सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, ऐकून घ्या। मी एक वकील आहे की आदरणीय अण्णावरील जे काही खोटे गुन्हे दाखल झाले असतील आणि अशा प्रकारचे कोणी स्टंटबाजी करणार असेल ते कदापि आम्ही सहन करणार नाही, खपून घेणार नाही। अहो, कोण टक्केवारी वाले, कोणाला किती टक्केवारी भेटली या ठिकाणी मला माहित आहे। जे काही अण्णावर खोटे गुन्हे दाखल झाले आहेत त्यांचे या ठिकाणी तात्काळ मागे घ्यावेत आणि या स्टंटबाजी करणाऱ्यावरती तात्काळ या ठिकाणी गुन्हे दाखल करावेत, ही या ठिकाणी माझी प्रमुख मागणी। वकिलाच्या बाजूला उभा असलेला हा इसम कराड शरण येताना पुणे सीआयडी कार्यालयात हजर होता। तेव्हा आपला कराडशी संबंध नाही, आपण त्याच्या सोबत नाही असं म्हणून पळून जाणारा हा व्यक्ती आज आंदोलनात सर्वात पुढे दिसला। आम्ही नाही सोबत त्यांच्या, आम्ही नाही सोबत त्यांच्या।
की आदरणीय अण्णावरील जे काही खोटे गुन्हे दाखल झाले असतील आणि अशा प्रकारचे कोणी स्टंटबाजी करणार असेल ते कदापि आम्ही सहन करणार नाही, खपून घेणार नाही. गाडीमध्ये होतं तुम्ही बरोबर आलात देवदर्शनाला आलो होतो. नाही त्यांच्या बरोबर आलात नाही तुम्ही कार्यकर्ते म्हणून विचारतो ते राजकीय आरोप सगळे बाजूला जाऊ दे. गुन्हा दाखल झाला तो पोलिसांनी केला ना ते तर खरं नाही सगळं. मग मोठा गुन्हा आहे. ती गुन्हा घडला त्यावेळेस वाल्मिकांना ते उज्जैनला होतं. समर्थक होते असं म्हणतात ते जे गुन्हा घडला त्यावेळेस वाल्मिकांना उज्जैनला होते. फाशी द्या, फाशी द्या. एका निर्घृण हत्येनंतर याच बीड जिल्ह्यात आरोपीच्या समर्थनात बाप तो बाप रहेगाचे पोस्टर लागले. व्हॉट्सअपवर स्टेटसवर आमच्या नादी लागू नका असे स्टेटस ठेवून अप्रत्यक्षपणे खुनाचं समर्थन केलं गेलं. आता त्याच जिल्ह्यात वाल्मिक कराडवर मोक्का लागल्यानंतर एका जातीला टार्गेट केलं जात असल्याचा आरोप करत आरोपीच्या समर्थनात आंदोलनं होऊ लागली आहेत. आरोपानुसार कराड टोळीचा साथीदार गोट्या गित्ते हा पुण्याहून कराडला बीडला नेतेवेळी गाड्यांच्या ताफ्या मागे होता. या गोट्या गित्तेवर अनेक गंभीर गुन्हे आहेत. आरोपांनुसार कराडचा राईट हँड मानला जाणारा हा गोट्या गित्ते परळीत काळ्या धंदेवाल्यांना बंदुका पुरवतो. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे आहेत. आजही कराडच्या ताफ्यामागे एका काळ्या रंगाची गाडी पाठलाग करत असताना पोलिसांना दिसली. वेळीच ती गाडी अडवून पोलिसांनी संबंधित व्यक्तींना समज दिली. 5 किलोमीटर थांबायचं नाही. माझं गाडी बिडी लावायची नाही, नाही तर आत्ता जातो. आज एक मिनिट गाडी लावून देऊ का? गोट्या गीते नावाचा जो गुंड आहे ज्याने 48 रिव्हॉल्वरच्या प्रकरणात त्यांनी परवा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याच्यावरती 307 दाखल करा असं कोर्टाने सांगितल्यानंतर तो पोलीस स्टेशनला गेला आणि तिथे पोलिसांचा सत्कार केला. म्हणजे कालच कोणीतरी सांगितलं की परळी हे स्वतंत्र राज्य घोषित करा, राष्ट्र घोषित करा आणि तिथे धनंजय मुंडेंना पंतप्रधान करा. तर एवढंच राहिलं परळीमध्ये की जोपर्यंत हे मंत्रिमंडळात आहेत तोपर्यंत हे असं होणारच ना. पोलीस काही करणार नाहीत, म्हणजे धांगडधिंगा चालूच राहणार. त्याच्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा का द्यायचा ते त्याचं कारण हे. 3 दिवसांपूर्वी सीआयडी अधिकारी तपास कुठपर्यंत आला हे सांगत नसल्याच्या कारणावरून देशमुख कुटुंबियांनी मस्साजोगमध्ये पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी कराडवरचे गुन्हे मागे घ्या असं म्हणत बीडमध्ये आंदोलन झालं आणि मकोका दाखल झाल्यानंतर आता कराड समर्थक परळी बंद करू लागले आहेत. हुल्लडबाजी आणि दमदाटीनं दुकानं बंद करा म्हणून व्यापाऱ्यांना धमकावलं जात असल्याचे अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. एकीकडे पुराव्यांशिवाय कारवाई कशी करणार म्हणून अजित पवार सांगतायत, मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाची बीड जिल्ह्यातील पूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास म्हणून बीड जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख राजेश्वर चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवती अध्यक्षा संध्या सोनवणे यांची चौकशी झाली.
आणि स्वतः खुनासह खंडणीत आरोपी असलेल्या केजचा राष्ट्रवादी तालुका प्रमुख विष्णू चाटे अटकेत आहे. माहितीनुसार राष्ट्रवादीच्या जवळपास 45 पदाधिकाऱ्यांची चौकशी करण्यात आली. त्यामुळे पूर्ण कार्यकारिणी बरखास्त करून यापुढच्या नेमणूक चरित्र सर्टिफिकेटनेच व्हाव्यात असा निर्णय अजित पवार गटानं घेतलाय. परळीत मागच्या काही काळात किती हत्या झाल्या, खंडणीसाठी किती अपहरणं झाली याच्या नोंदी आहेत. आरोपानुसार अनेक गुन्हे नोंदवले सुद्धा गेले नाही. राख रेतीची अवैध वाहतुकीसह बंदुकांच्या दमदाटीचेही अनेक व्हिडिओ समोर आलेत. राखेच्या वाहतुकीनं लहान लहान लेकरांना दम्याचा आजार बळावतोय. मात्र या साऱ्या घटनांविरोधात आजच्या प्रमाणे परळीत आंदोलनं का झाली नाही हा देखील प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं. दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन येत आहे कॉम्प्युटर प्रशिक्षणातील सगळ्यात मोठी डिस्काउंट ऑफर, बिग डिस्काउंट डेज. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या दिशा कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटच्या शाखेत जाऊन संपर्क करा.